नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड ॲग्री आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 5 असे तणनाशक जे आपण सोयाबीन लागवडपूर्वी किंवा पेरणीपूर्वी किंवा पेरणीसोबतच आपण देऊ शकतो। तर मित्रांनो, सोयाबीन पेरणीसाठी आता वेळ सुरू होईल काही दिवसांमध्ये, साधारणतः आता 15 तारखेच्या नंतर आपल्याला मोसम किंवा जो आपला मान्सून आहे हा पूर्णपणे सुरू झालेला पाहायला मिळेल आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याकडे सुरू होईल ती म्हणजे सोयाबीन पेरणी। परंतु आताच्या कंडिशनमध्ये जो काही पाऊस पडलाय या पावसामुळे तण खूप जास्त प्रमाणात येऊ शकतं किंवा तणांचा प्रादुर्भाव हा होऊ शकतो। बरेच शेतकरी काय करतात की सोयाबीन पेरणीसोबतच आपल्याला तणनाशक देतात। तर यामुळे काय होतं की येणारं जे तण असणार आहे तर हे कंट्रोलमध्ये राहतं, नंतर तणाचा जास्त प्रादुर्भाव होत नाही। जर तण नसेल तर पीक सुद्धा आपलं व्यवस्थित राहतं, परिणामी हे डोसेस आपल्याला देणं गरजेचं ठरतं। तर मग मित्रांनो, सोयाबीन जर पेरणी करायची आहे तर त्यासोबत तणनाशक द्यायचंय किंवा प्री इमर्जन्सी जर तणनाशक द्यायचं असेल तर कोणते तणनाशक आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे। आणि विशेष म्हणजे आज आपण 5 वेगवेगळ्या प्रकारचे तणनाशक पाहणार आहोत जे आपण सोयाबीन पेरणी सोबत किंवा सोयाबीन पेरणी झाल्या की लगेच आपल्याला ते तणनाशक द्यायचं आहे। तर मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि नोटिफिकेशन बेलला ऑन करायचे, म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळणार आहे। तर मित्रांनो, यामध्ये आपण 5 वेगवेगळ्या कंपन्यांचे तणनाशक जे आहेत हे निवडले। त्यामध्ये सगळ्यात पहिलं आहे टाटा कंपनीचं मार्क प्लस। मार्क प्लस मध्ये आपल्याला डायक्लोसोलम 0.9% आणि पेंडिमिथॅलिन 35% EC हे कंटेंट आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतं। याचा जर वापर आहे तर सर्वसाधारण 1 लिटर प्रति एकर साठी आपल्याला याचा वापर करायचा आहे 200 लिटर पाण्यासाठी। काळजी की यावेळीच घ्यायची आहे की तुमच्याकडे जे पाणी असणार आहे या पाण्याचा TDS किंवा pH मेंटेन असावा किंवा सरळ जे जारचं पाणी असतं तर ते जारचं पाणी तुम्हाला फवारणीसोबत वापरायचं आहे, जेणेकरून तुमचा रिझल्ट जो आहे हा चांगला येईल आणि तण नियंत्रण व्यवस्थित राहील। त्यानंतर दुसरं आहे FMC कंपनीचं अथॉरिटी NXT, ज्याच्यामध्ये आपल्याला सल्फेंट्राझोन 28% प्लस क्लोराझोन 30% WB हे कंटेंट आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतं। तर याचा जो वापर आहे साधारण 500 ग्रॅम प्रति एकर साठी आपल्याला करायचा आहे। याच्यामध्ये सुद्धा तीच काळजी आपल्याला घ्यायची आहे, शक्यतो पाणी जारचं असावं किंवा pH TDS मेंटेन असावं। त्यानंतर तिसरं आहे BASF कंपनीचं वेलर 32, याचं प्रमाण 1 लिटर प्रति एकर एवढं आहे आणि याच्यामध्ये जो कंटेंट आपल्याला पाहायला मिळतो पेंडिमिथॅलिन 30% आणि इमेजिथायपर 2% EC हे सुद्धा तणनाशक आपल्याला अतिशय चांगलं आहे। आणि विशेष म्हणजे इमेजिथायपर जो कंटेंट आहे हा आपण पेरणीनंतर सुद्धा वापरत असतो, म्हणजे परशुट नावाने जे आपलं तणनाशक येतं त्यामधलाच कंटेंट BASF वेलर मध्ये सुद्धा आहे। त्यानंतर चौथं जे आहे हे आहे कोर्टेवा कंपनीचं स्ट्रॉंगार, जे आपल्याला 12.5 ग्रॅम वापरायचे प्रति एकर साठी, ज्याच्यामध्ये आपल्याला डायक्लोसोलम 84% हा कंटेंट पाहायला मिळतो। आणि 5वं जे आहे तर हे आहे BASF कंपनीचा स्टॉंग एक्स्ट्रा, ज्याच्यामध्ये आपल्याला पेंडिमिथॅलिन 38.7% हा पाहायला मिळतो, जो आपल्याला साधारण 600 ते 700 मिली प्रति एकर प्रमाणे वापरायचा आहे। याच्यामध्ये थोडंसं प्रमाण जास्त जरी झालं तरी चालतं, परंतु सर्वसाधारण 700 मिली प्रति एकर हा डोस आपल्याला द्यायचा आहे। आता हे 5ही तणनाशक सोयाबीनला प्री इमर्जन्सी मध्ये द्यायचे आहेत, म्हणजे उगवणी पूर्वी द्यायचे आहेत। हे आपण उगवणी पूर्वी देऊ शकतो किंवा जास्तीत जास्त शेतकरी जे आहेत हे आपल्याला पेरणी सोबतच देतात, म्हणजे पेरणी करत असताना ट्रॅक्टरवर बॅरल लावतात किंवा पेरणी झाली की लगेच तणनाशक मारून घेतात। त्यानंतर उगवणी पश्चात पण आपल्याकडे काही तणनाशक आहेत जे तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी देईल, कारण इथे जर परत सांगितलं तर कन्फ्युजन होईल आणि ते कन्फ्युजन तुम्हाला महागात पडू शकतं। त्याच्यासाठी हे 5 जे तणनाशक आहेत जे तुम्ही वापरू शकता, किंवा याच्याऐवजी तुम्हाला सेम कंटेंट असलेले जरी तणनाशक मिळाले तरी तुम्ही सुद्धा ते घेऊ शकता, ज्याच्यामध्ये पेंडिमिथॅलिन असेल, त्यानंतर स्टॉम्प असेल पेंडिमिथॅलिन, डायक्लोसोलम असेल, डायक्लोसोलम सुद्धा कोर्टेवा स्ट्रॉंगार मध्ये पण येतं, त्यानंतर टाटा मार्क मध्ये पण येतं आणि आता नवीन टाटाचं जे आलेलं आहे तर हे आहे टाटाचं मार्क प्लस, ज्याच्यामध्ये आपल्याला डायक्लोसोलम आणि पेंडिमिथॅलिन हे दोन्हीही कंटेंट पाहायला मिळतात। तर अशा पद्धतीचे कंटेंट जर असेल तर तुम्ही निश्चित आपल्या सोयाबीन पिकासाठी घेऊ शकता, जे आपल्याला सोयाबीन पेरणी सोबतच द्यायचे किंवा ज्याला आपण प्री इमर्जन्सी हर्बिसाइड असं म्हणतो ते आपल्याला द्यायचे। तर मित्रांनो, अशाच पद्धतीने तुम्हाला घ्यायचे। लक्षात ठेवा, जे प्रमाण दिलेलं आहे त्याच प्रमाणात घ्यायचे आणि पाणी हे क्लीनच असलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला रिझल्टमध्ये अडचण येणार नाही। मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।